बरं ह्याच्यामध्ये असं नाही की सगळ्यात गुढी 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 होणार आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये बघताना मजा आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काहीतरी ट्विस्ट दिसेल, काहीतरी टर्न्स दिसतील, काहीतरी क्युरिओसिटी वाढेल. अरे बापरे, हे असं काय? बरोबर. ह्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नंतर त्यांना वाटतं अरे हा हे तर माझ्याबरोबर माझ्यासोबत आधी माझ्या घडलेलं आहे. घडलेल्या हा. गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जो डिरेक्टरचं प्रेशर आहे ना ते खूप कमी होऊन जातं. हा. त्यांना लगेच कळतात गोष्टी. दे आर व्हेरी प्रोफेशनल्स, दे आर व्हेरी फास्ट लर्नर्स अँड दे आर सपोर्टिव्ह. आणि असं नाही की मला हे जमत नाही तर मी काय करू. मला फॅमिली मिळाली आहे, बरोबर मला फॅमिली सांभाळायची आहे. बरोबर. तिच्याकडे करिअरचे ऑप्शन्स होते पण तिनं नोकरी केली नाही किंवा व्यवसाय केला नाही, करिअर केलं नाही आणि फुल टाइम हाऊसवाईफ म्हणून ती राहते. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. स्टार प्रवाह वाहिनी म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडाची महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी दरवेळेला नवीन नवीन कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येतच असते. आणि यावेळी सुद्धा एक असाच हसमुख असा विषय, मित्र बोलेन की हसमुख बोलण्यापेक्षा प्रत्येकाच्या घराघरामध्ये चालणारा विषय म्हणजेच एक अशी मालिका ज्या मालिकेने संपूर्ण सोशल मीडियावर धुंगाणा घातला आहे. सोशल मीडियावर या मालिकेचे प्रोमो सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना आवडीत सुद्धा आलेले आहेत. तीच मालिका म्हणजे घरोघरी माझ्या तुली. आणि याच मालिकेचे दिग्दर्शक राहुल सर माझ्यासोबत आहेत. सगळ्यांनी सर खरंच खूप धन्यवाद. एक गोड मालिका आमच्यासाठी घेऊन आला आहात. त्वरितच आपण मालिकेकडे येऊया. मालिकेचा बेस हा एकत्र कुटुंब पद्धत आहे. बरोबर. राहुल सरांना आणि एकत्र कुटुंब पद्धत किती सिमिलर वाटते, किंबहुना त्यांच्या किती जवळची आहे ही पद्धत? बघा काय ना की मला ही मालिका खूप जवळची आहे. कारण ह्याच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती, जॉईंट फॅमिली, ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे जे इमोशनल बॉन्डिंग आहे बरोबर ते आपण दाखवतोय. बरोबर की इमोशनल बॉन्डिंगमुळे लोकांना काय म्हणजे आजकाल तुम्ही बघताय की कसं लोक बेसिकली जे कपल्स राहतात त्यांच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण बेसिकली ते एकटे पडतात. कोणी बोलायला नसतं, कोणी प्रॉब्लेम शेअर करायला इमिजिएट फॅमिली नसतं, करिअरमध्ये व्यस्त असल्यामुळे ते जमत नाही. पण जेव्हा जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही राहता तेव्हा तुम्ही कितीही व्यस्त असलात आणि काहीच असलात तरी त्यांचं प्रेम तुम्हाला मिळतं, त्यांचं इमोशनल बॉन्डिंग तुम्हाला मिळत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही फॅमिलीशी एवढं अटॅच होता की तुम्हाला कितीही आयुष्यात प्रॉब्लेम कितीही मोठे आले तरी ते एकदम छोटे होऊन जातात. आणि त्यामुळे हे आमचा हाच दाखवायचा प्रयत्न आहे लोकांना की तुम्ही बघा, हे प्रत्येकाच्या घरात घडलेल्या घटनांबद्दल आम्ही मालिकेत दाखवतोय. तर त्यामुळे जे प्रत्येकाच्या घरात घडतात घटना त्याच ह्या मालिकेत घडत आहेत. त्यामुळे एवढी इंटरेस्टिंग झालेली आहे. आणि आता करताना मला स्वतःला एवढं खूप मजा वाटते आणि सगळं इन्व्हॉल्वमेंट आहे ना. आणि सगळे जे आर्टिस्ट आहेत, इव्हन रेश्मा शिंदे, सुमित आहे, नैना आपटे आहेत, सविता प्रभुणे आहेत, प्रमोद पवार वगैरे आहेत, एवढे सिनियर ऍक्टर आणि खूप असं बॉन्डिंग ठेवून काम करतात ना की काय विचारू नका. म्हणजे त्यांना जास्त काही करायची गरज लागत नाही. मला फक्त एकदा सिक्वेन्स सांगली, कोरिओग्राफी सांगितली थोडं फार की ते त्यांनी एवढं बॉन्ड निर्माण झालेला आहे. इव्हन उदय नेने, ती छोटी मुलगी ओवी, म्हणजे ह्यांच्यामध्ये करायला खूप मजा वाटते. आणि जे रिअल इमोशन्स आहेत ते आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. की जे आम्ही रोजच्या जीवनामध्ये लोकांचे बघतो की रिअल इमोशन्स काय आहेत तेच ह्या मालिकेमध्ये आहेत. बरं ह्याच्यामध्ये असं नाही की सगळ्यात गुढी 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 होणार आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये बघताना मजा आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काहीतरी ट्विस्ट दिसेल, काहीतरी टर्न्स दिसतील, काहीतरी क्युरिओसिटी वाढेल. अरे बापरे, हे असं काय? ह्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतील. नंतर त्यांना वाटतं अरे हा हे तर माझ्याबरोबर माझ्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्याच दाखवत आहेत. मग त्यामुळे आणखीन इंटरेस्ट वाढतोय. इव्हन मी स्वतः शूट केलं असल्यामुळे मी जरी स्वतः पहिला एपिसोड बघितला मलाच एवढा इंटरेस्टिंग वाटलं, मी 2 वेळा बघितला. हा म्हणजे असं वाटतं ना की बाबा ह्या ओके ह्या गोष्टी आहेत ना घडलेल्या आहेत लोकांच्या जीवनात कधी ना कधी 10 वर्षापूर्वी कधी घडल्या असतील. पण त्या घडलेल्या गोष्टी आम्ही परत दाखवतोय. आणि एवढी इंटरेस्टिंग बनलेली आहे. आणि एवढे सिनियर कलाकार जे आधी खूप कामं ज्या लोकांनी केलेली आहेत आणि खूप प्रोफेशनल कलाकार मंडळी आहेत. इव्हन प्रोड्युसर्स पण खूप सपोर्टिव्ह आहेत. इव्हन सुचित्राताई, आदेश सर वगैरे खूप सपोर्टिव्ह आहे. अँड इव्हन चॅनल सतीश राजवाडे सर. हा आणि मेन गोष्ट म्हणजे अंकिता तावडे, शी इज अ सपोर्ट सिस्टम फॉर मी फॉर द क्रिएटिव्ह साईड. म्हणजे असं होतं ना क्रिएटिव्हली पण असं काही बॉन्ड तुम्हाला ठेवलेलं नाही की बांधून ठेवलेलं नाही. इव्हन आय डिस्कस विथ अंकिता अँड सतीश सर वगैरे आहेत आमची क्रिएटिव्ह टीम. इव्हन रायटर्स अभिजित गुरु, ज्या डायलॉग रायटर लिहित आहेत, अरुणा जोगळेकर,
दे आर व्हेरी मच सिनियर पर्सन्स आणि खूप चांगलं डायलॉग्स, खूप चांगला स्क्रीन प्ले, खूप चांगली क्रिएटिव्ह साईड तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. नक्कीच, कारण का आम्ही प्रोमोमधून सुद्धा बघतोय. सर, जसं तुम्ही बोललात की या मालिकेमध्ये खरंच कलाकारांची मांदियाळी आहे. मला तोच प्रश्न विचारायचा होता की दोन कलाकार रेश्मा आणि सुमित दोघांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने याआधी प्रेक्षकांसमोर त्यांची भूमिका मांडलीच आहे, वेगवेगळ्या शो मधून, वेगवेगळ्या भूमिकेमधून. एक दिग्दर्शक म्हणून किती कस लावावा लागतो, कारण का जेव्हा एखाद्या कलाकाराने एक भूमिका साकारलेली असते त्याची एक छाप प्रेक्षकांच्या मनावर पडलेली असते, दिग्दर्शकाची किती कस लागतो की त्या भूमिकेपासून वेगळं करून प्रेक्षकांना सुद्धा हे पात्र आवडतील, त्यासाठी किती कस लागतो दिग्दर्शकांना? बेसिकली हे दोन्ही जे कलाकार आहेत, जसं तुम्ही म्हणालात की रेश्मा आणि सुमित, ह्या लोकांनी आधी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर ते त्या कॅरेक्टरसाठी केलेलं होतं. आपले ह्या शोचे कॅरेक्टर जसे जानकी आणि ऋषिकेश यांचे कॅरेक्टर्स वेगळे आहेत त्यांच्या आधी शोपासून. आम्ही शो चालू व्हायच्या आधी 4 दिवस वर्कशॉप घेतलं होतं. त्यामध्ये आम्ही दिवसभर सगळे कलाकार भेटायचो, सगळ्यांचं रिडिंग वगैरे त्या कॅरेक्टरनुसार आपण त्यांचं सेट केलेलं आहे. अँड दे आर व्हेरी फास्ट लर्नर. त्याच्यामुळे जो डिरेक्टरचा प्रेशर आहे ना ते खूप कमी होऊन जातं. त्यांना लगेच कळतात गोष्टी. दे आर व्हेरी प्रोफेशनल्स, दे आर व्हेरी फास्ट लर्नर्स अँड दे आर सपोर्टिव्ह. आणि असं नाही की मला हे जमत नाही तर मी काय करू, ते स्वतःला रेश्मा वगैरे स्वतः विचारते की बाबा हे असं आहे, असं करू चालेल का, गो अहेड. आय सेड पटत असेल तर गो अहेड. तर त्या जास्त कष्ट करायची गरज लागत नाही, कारण ते ऑलरेडी फास्ट लर्नर्स आहेत, ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, ऑलरेडी चांगले प्रोफेशनल्स आहेत. फक्त त्यांच्या परफॉर्मन्सला दिशा देण्याची गरज आहे. ते दिशा देण्याचं काम माझं आहे, ते मी करत असतो. ऍक्च्युली सरांनी केलंय सुद्धा, कारण का मी प्रोमो बघतोय तर पहिला प्रोमो सर मला आठवतोय की फ्रेम पडते, बरोबर, आणि आपली मालिकेतली ग्रे शेड असणारी अभिनेत्रीचा एक डायलॉग आहे की फॅमिली तुटली करून, पण तेवढ्यात सुमितची इंटरव्ह्यू बोलतो की फॅमिली फ्रेम तुटले, फॅमिली नाही तुटले. सर, मला हा तुमचा एक खासगी असा प्रश्न विचार, माझ्या बोलत नाही मी, की तुम्हाला एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा आणि एक फॅमिली मेंबर म्हणून सुद्धा एकत्र कुटुंब पद्धत कशा पद्धतीने ती एकत्र ठेवली पाहिजे, त्याचं किती महत्व वाटतं, आणि तुमच्या नजरेमध्ये किंवा तुमच्या आठवणीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीतली एखादी अशी गोष्ट आहे का, किंवा जी आता जरी तुम्हाला आठवली, कामाच्या निमित्ताने तुम्ही बाहेर असता, आता जरी आठवली तर असं वाटतं की नाही वाचला आहे, मी एकत्र आहे माझ्या फॅमिलीसोबत, हे माझ्यासाठी खूप आहे. काय सांगाल त्याबद्दल? बेसिकली एकत्र कुटुंब पद्धतीनं आजकाल तुम्ही बघाल ती लोप पावत चाललेली आहे. मेट्रो सिटीजमध्ये किंवा यंग जनरेशनला जे बॉन्डिंग पाहिजे ते मिळत नाहीये. त्यामुळे ते मला असं कुठेतरी वाटतं की यंग जनरेशन मग कुठेतरी आसरा शोधत असतं, ते जाणवतं. हा, गावखेड्यामध्ये अजूनही काही जॉईंट फॅमिलीज आहेत, खूप चांगल्या रीतीने राहत आहेत. असं पण नाही की पूर्ण लोप पावलेलं नाहीये. जॉईंट फॅमिली आजही आहे. इव्हन माझी मामाकडे मी राहायचो तेव्हा तिच्याकडे पण जॉईंट फॅमिली होती. म्हणजे आम्ही 5-6 मुलं सगळे एकत्र काढणं, दिवाळीत सगळं हे करणं, दिवाळीत मामा फटाके आणणं, हे करणं. मग ते शेअरिंग, जॉईंट फॅमिलीचं मेन तेच आहे की शेअरिंग तुम्हाला शिकवते, तुमचा मानसिक ताण खूप कमी करते, तुमच्यामध्ये इमोशनल बॉन्डिंग करतं. एकटेपणा, करेक्ट, एकटेपणा तर अजिबात राहत नाही. म्हणजे काही किती संकट आले आणि एकटेपणा हा अजिबात राहत नाही जॉईंट फॅमिलीमध्ये. आणि हेच आमचा दाखवायचा प्रयत्न आहे. आता ह्या जॉईंट फॅमिलीमध्ये 4 जनरेशन आहेत, म्हणजे जनरेशन, मल्टिपल जनरेशन अंडर वन रूफ, तसंच आपण दाखवतोय. आणि तसंच माझा पर्सनल अनुभव पण आहे लहानपणीचा, की जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्यामुळे माझे विचार प्रगल्भ झाले. माझ्या मामाकडे मी राहत होतो, माझे विचार प्रगल्भ झाले. आणि हे जे विचार होते किंवा तो जी थॉट प्रोसेस होती ती मला या व्यवसायाकडे घेऊन आली बेसिकली. आणि लकीली तो शो आता मला कितीतरी वर्षाने करायला मिळतोय. ही खूप मोठी जबाबदारी ऍक्च्युली माझ्या खांद्यावर टाकले, पण आहे खूप सपोर्ट सिस्टीम आहे मला, चॅनल कडनं पण, प्रोडक्शन हाऊस कडनं पण. त्यामुळे मला असं इझी टास्क वाटायला लागलंय आता. नाही, म्हणजे जसं सर बोलले की आम्ही सुद्धा आज या सिनेमाचा मालिकेसाठी आम्ही ढेपेवाड्यामध्ये आलो, तेव्हा सुद्धा सरांची टीम ज्या पद्धतीने काम करत होती, ते पण सर्व सुद्धा हेच बोलले की माझी टीम तर आहेच, पण ते माझं कुटुंब आहे. सर ना, खरंच खूप भारी वाटतं तुमच्यासोबत बोलून. तुर्तास आपण इकडे थांबूया, कारण का अजून खूप पत्रकार मित्रमंडळाने तुमच्यासोबत गप्पा मारायच्या, आम्हाला सुद्धा खूप साऱ्या कलाकारांसोबत सरांच्या बाबतीमध्ये काय काय अजून आहे त्यामुळे जाणून घ्यायचं आहे. जाता सर, प्रेक्षकांना काय सांगाल की प्रत्येक मालिका ही वेगळीच असते, प्रत्येक मालिका एक नवीन नवीन संदेश देतच असतो. घरोघरी मातीच्या चुली यामधून प्रेक्षकांना कोणता असा अनुभव किंवा प्रेक्षकांना कोणती अशी एक गोष्ट आहे जी त्यांना जपायला सुद्धा आवडेल आणि अनुभवायला सुद्धा आवडेल? बेसिकली काय, जी जानकी आहे सिरियलची, जी मेन लीड आहे, ती खूप शिकलेली आहे.
डबल ग्रॅज्युएट झाले, MBA, आणि शी इज अ गोल्ड मेडलिस्ट. पण तिने काय केलं आयुष्यात की मला फॅमिली मिळाली आहे, मला फॅमिली सांभाळायची आहे, तिच्याकडे करिअरचे ऑप्शन्स होते, पण तिनं नोकरी केली नाही किंवा व्यवसाय केला नाही, करिअर केलं नाही, आणि फुल टाइम हाऊसवाईफ म्हणून ती राहते. इज अ पॉझिटिव्ह थिंग आय गेस. कारण का असं नाही की त्यांना सासऱ्यांचा सपोर्ट नाही, सासूचा सपोर्ट नाही. ती म्हणते पण की बाबा मी सासऱ्यांना विचारते, मी नोकरीला जाऊ शकते पण मला जायचं नाहीये कारण मला फॅमिली महत्वाची आहे. तर तुमची जे तुम्ही करिअर करताय किंवा व्यवसाय करताय किंवा कुठे बाहेर जाताय का, तरी आपल्या फॅमिलीला विसरू नका, आपल्या आई वडिलांना विसरू नका, आपल्या भावा बहिणींना विसरू नका. त्यांच्याबरोबर आपले प्रॉब्लेम शेअर करा, त्यांच्याबरोबर त्यांचे प्रॉब्लेम समजा, आपले प्रॉब्लेम शेअर करा, आणि त्याबरोबर तुम्ही तुमच्यामध्ये जे बॉन्डिंग निर्माण होईल ना, ते तुम्हाला पैशाने कधीच मिळणार नाही. हे जे बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंग तुम्हाला ह्या सिरियलच्या माध्यमातून कळेल की आपण काय करतोय. म्हणजे ठीक आहे, करिअर आहे, सगळ्याच गोष्टी, आणि हे करायलाच पाहिजे. सगळ्यांनी करिअर करायला पाहिजे, पैसे पण कमवायला पाहिजे, सगळंच करायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर सुद्धा तुमच्या कझिन्स बरोबर बॉन्डिंग, तुमच्या भावा बहिणींबरोबर बॉन्डिंग, आई वडिलांबद्दल बॉन्डिंग. या शोमध्ये पणजी पण आहे, आजी आहे, पणजी आहे. तर एवढी मोठी फॅमिली बरोबर तुमचं बॉन्डिंग लहानपणापासून जेव्हा होतं तेव्हा ते जे प्रेशर आहे ना, आणि तेव्हा ती जी मजा एकत्र राहण्याची, ही फार वेगळी आहे. अगदीच नाही, खरंच खूप भारी वाटतंय. पुन्हा एकदा सर खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.